दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे आणि पहिला पदार्थ आहे नेहमीप्रमाणे शंकरपाळी। सक्सेसफुली माझ्या शंकरपाळ्या खूप छान झालेल्या आहेत। नंतर मी बनवले बेसन लाडू। पुण्यातल्या चंदननगर मार्केट मधून आम्ही सगळी दिवाळीची शॉपिंग केली। बाकी राहिलेलं रिलायन्स स्मार्ट। मॅगी आणि मी दोघांनी मिळून पंतांना मस्त कलर दिला, पण मॅगीने माझ्यापेक्षा छान कलर दिला। आणि मग घरातला एक कोपऱ्यामध्ये सगळीकडे दिवे लावले। ऑब्विसली आकाशकंदील लावायला विसरेन का? कुठे चालले मॅडम? मी आज आहे वसुबारसाठी, मी पूजा करायला चालले गाईची। वाटलं नव्हतं शहरात आम्हाला गाई आणि वासरूची पूजा करायला भेटेल, पण खरंच हॅट्स ऑफ ह्या सगळ्या टीमची की त्यांनी खरंच हे सगळं अरेंज केलं। त्यामुळे सोसायटीमधल्या सगळ्याच बायकांना वसुबारस दिवशी गाई आणि वासराची पूजा करायला भेटली। आणि कोइन्सिडेंटली लकीली आम्हाला हे दृश्य पाहायला भेटलं। लक्ष्मीपूजनच्या दिवसापर्यंत फराळ हा चालूच असतो। एवढं सारण तुपाचा वापर मी यावेळी सरळ हाताने केला होता। मैत्रिणींच्या भरोशावर 1 किलो कणिक मळलं होतं, पण कोणीच आलं नाही। शेवटी मी आणि संदीपच बसलो करायला। जवळपास 120-130 करंजा आम्ही फक्त दोघांनी मिळून केल्या। नंतर आल्या आमच्या मैत्रिणी। मग काय, करंजा कमी आहे आणि गप्पाच जास्त। एवढ्या करंजा बघून काकू म्हणाल्या, अगं पूर्ण सोसायटीसाठी केल्या की काय? करंजा करून कंबर गेलेली, पण तरी पण रात्री जागून चिवडा आणि चकल्या बनवल्या। काय करतो तू? चकली काय हे? मग आज काय स्पेशल? आज धनत्रयोदशी। धनत्रयोदशीला पण पूजा मांडतात हे मला नव्यानंच कळालं, त्यामुळे मी पहिल्यांदाच पूजा मांडली होती। पहिल्यापासून सवय, धनत्रयोदशी झाली की नरक चतुर्थी, त्यामुळं पहाटे 4ला उठणं तयार केलं। पाटाभोवती मस्त रांगोळी काढली आणि उठणं प्रवीणचंच बरं का। मॅगी इतका झोपेत होता तरी पण त्याला जबरदस्ती उठवलं, तेलाने मालिश केली, डोक्यात कानात मस्त चपाचप तेल लावलं। तेल तर खूप छान लावून घेतलं, पण उठणं लावताना साहेब रडायला लागले, मम्मा अशी गंदा। मग त्याला सांगितलं हे लावल्यानंतर हँडसम दिसतं। मग काय, आमचा लुक कॉन्शियस पोरगा गप्प बसला। मस्त मालिश झाली, तिघांची आंघोळ झाली। म्हटलं चला आता खाली जाऊन फटाके फोडू। तेव्हा आम्हाला कळालं आज तर नरक चतुर्थीच आणि असा आमचा पोपट झाला, म्हणून आम्ही तिघे परत जाऊन झोपलो। ते डायरेक्ट उठलो दुसऱ्या दिवशी नरक चतुर्थीला। परत पाटाभोवती छान रांगोळी काढली, उठणं तयार केलं। काल ऑलरेडी मालिश केलेली, त्यामुळे आज अजिबात जीव नव्हता अंगात। आज असंच उगाच शास्त्रापुरतं तेल लावलं, उठणं लावलं। मॅगी बिचारा रडत रडत म्हणाला, मम्मा आज परत। छान परत एकदा तिघांनी अभ्यंग स्नान केलं, औक्षण झालं आणि मला मस्त गिफ्ट पण भेटलं। मॅगी मग फ्लोअरला पळत सुटला म्हणत। फायनली मग आज आम्ही फटाके उडवायला खाली आलो। पहाटे पहाटे फटाके उडवण्याची मज्जा काही वेगळीच असते। गावाकडे सगळेजण पहाटे फटाके उडतात, पण इथं फक्त आम्ही तिघेच होतो। हळूहळू मग आमचे शेजारी पण आले आणि ही होती नरक चतुर्दशीची रांगोळी। रात्री ही इन्स्टंट मेहंदी काढली, जी तुम्ही 10 मिनिटात धुवू शकता। मग दुसऱ्या दिवशी सुरू झाली लक्ष्मीपूजनची तयारी। सकाळी उठून सगळ्यात पहिला मस्तपैकी देवपूजा केली, त्यानंतर सगळ्या पाहुण्यांना फराळ पार्सल केला। मग सुरू झाली पुरणपोळीची तयारी। पुरणपोळी कधी एकटी येत नाही, त्याबरोबर पाहिजे कटाची आमटी, बटाट्याची भाजी, चिंचोणी आणि नेहमीप्रमाणे माझ्या पुरणपोळ्या टम फुगल्या होत्या। जेवण झालं, थोडा आराम झाला, मग सुरू झाली संध्याकाळची तयारी। अशी मस्त मी रांगोळी काढली होती आणि संदीपनं मस्त डेकोरेशन केलं होतं आणि मग मी पण मस्त अशी तयार होऊन आले। मला नेहमीप्रमाणे काटापदराची साडी एकदम प्रॉपर ट्रॅडिशनल घालायचं नव्हतं। दिवाळी म्हणलं की सगळ्यात पहिला डोक्यात येते ते दिवे, म्हणून दिव्यांमध्ये हायगाई केली नव्हती। घरामध्ये पूर्ण सगळीकडे दिवेच दिवे लावले होते। दिवाळीत नेहमीच माहेरी सासरी सगळीकडे डेकोरेशनचं काम माझंच असतं आणि मला लक्ष्मीपूजा मांडायला खूप आवडतं। आणि ही अशी मस्त
पूजा मी मांडली होती. दिवाळी, एवढे दिवे, झगमगाट, नवीन साडी, मग थोडे रील्स तर होणारच ना. छान मस्तपैकी पूजा झाली. आई लक्ष्मी अशीच येत राहा. आणि मग आम्ही खाली गेलो फटाके फोडायला. बाहेरून सोसायटी अशी मस्त लखलखीत दिसत होती. सगळे फ्रंट साईडला खूप मोठे मोठे फटाके उडवत होते, म्हणून आम्ही बॅक साईडला येऊन फटाके उडवायला लागलो. कोणी कंदील उडवत होतं तर कोणी फुलबाजा. झाली, संपली शहराची दिवाळी. आता इथं थांबून तरी करायचं काय, मॅगीला पण सुट्ट्या, म्हणून लिटरली आम्ही पहाटे 4 वाजता निघालो. काहीच प्लॅन नव्हता, सडनली प्लॅन झाला. त्यामुळं लक्ष्मीपूजा पटापट आवरली, पटकन निघालो. आंघोळ नाही, काय नाही. आमच्या मॅगीला असंच झोपेतून उठवलं आणि गाडीत तो तसाच झोपला. मस्त सूर्योदय बघायला मिळाला. 300 किलोमीटर कंटिन्यू चालू नाही शकत. वाटेत थांबलो, थोडा नाश्ता काय, गावाकडचे भजी. कोणालाच सांगितलं नव्हतं, सगळ्यांसाठी सरप्राईज होतं. आणि गेल्या गेला ही पहिली रिॲक्शन. आल्या आल्या पाडवा सेलिब्रेशन करायला सुरुवात केलं. मस्त उठणं लावलं, आंघोळ घातली आणि औक्षण केलं. वर्षातनं फक्त एकदाच पाया पडते, तर नीट पाया पडून घेतलं त्यांनी. पाडवा मग गिफ्ट तर बनताय ना बॉस. सुंदर पश्मिना साडी घातलेली, मग व्हिडिओज आणि फोटोज तर पाहिजेतच ना. आल्या आल्या मामाने भाच्याला असं कामाला लावलेलं, झाडू मारायला, झाडांना पाणी घालायला. आणि हे कार्ट पण फक्त मामाचंच ऐकतं, आम्ही सांगितलं असतं तर केलं नसतं. संध्याकाळी गेलो मग इव्हनिंग वॉकला. आमचा फेमस पॉइंट पांढरा बंगला. पण आता तिथं पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही. चालत चालत शिवाजी पेठेत गेलो. कशाला? भेळ खायला. पुण्यातल्या लोकांना भेळ बनवताच येत नाही, या म्हणावं कधी तर आमच्याकडे भेळ खायला. जावयाचा मस्त आराम चाललेला आणि एकीकडे मामा भाच्यांची जगा वेगळी मस्ती. दुसऱ्या दिवशी भाऊबीज आली. मस्त भावाला तेलाने मालिश केली, उठणं लावलं आणि आईच्या हातच्या फराळावर ताव मारला. मग भाऊबीज सेलिब्रेशन झालं, भावाचं औक्षण झालं, भावाकडून पाया पडून घेतलं गेलं. मग माझ्या पिल्लूला पण ओवाळलं, माझ्या आईने पण माझ्या पिल्लूला ओवाळलं, आईने संदीपला पण ओवाळलं. अशा तऱ्हेनं भाऊबीजेच्या दिवशी सगळ्यांचं औक्षण केलं गेलं. मग आईच्या हातची मस्त पुरी भाजी बासुंदीवरती ताव मारला. आईचे 1 नाहीतर 3 भाऊ आहेत, त्यामुळे तिच्याकडे साड्यांचा गट्टाच लागला होता. आज दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणून राहिलेले सगळे फटाके फोडायला घेतले. या तिघांचं काही वेगळंच चाललेलं. हे छोटं बघा हातात फोडत होतं. कसली वेळ झाली? यावेळी हे वेगळ्याच टाईपचं भुईचक्र मिळालं होतं, आवडलं म्हणून शेअर केलं. आज आम्हाला हे एवढे सगळे फटाके संपवून मगच खाली जायचं होतं आणि इकडे यांची मस्ती चालू होती. लसूण, चुटपूट, झाड, भुईचक्र पासून शेवटच्या फुलबाजीपर्यंत सगळे फटाके उडवले आणि मगच आम्ही खाली आलो. खाली आल्या आल्या मामानी पोराला झाडू काढायला लावलं आणि परत एकदा दरवर्षीप्रमाणे 2025ची ही दिवाळी खूप खूप अशी सुंदर झाली. आमच्या नवीन घरातली ही पहिली दिवाळी होती आणि खूप छान झाली आणि मागे ठेवून गेली सुंदर अशा आठवणी.